तर हे मित्रांनो, तर कसं आहे आजची सुरुवात होती आपल्या घरातून म्हणजे आपण निघालो बाहेर, देवाला निघालो. तर चला जाऊयात देवाला, टोपी घालू जाऊ. तर देवाला म्हणजे इकडे आपण आलो नांदगावमध्ये रघुनाथाचं मंदिर आहे, तिथं आलो आपण. हे मी आरशात दिसते का तुम्हाला? हा कसा आहे तर ही असं खूप भारी मंदिर आहे. आत्ता दुपारचं कोणीही नाही, शांतता खूप आहे. पण हर हर महादेव. तर भरपूर लोक असं येतात देवाला या. तर दुपारचं असल्यामुळं कोणीसुद्धा नाही, त्यामुळं भारी वाटते. तर हे आहे आपले, आपण हे करतो देवाला गोल्याड्या घालतात का, ती माझी मम्मी आहे. तर गोल्याड्या घालायचं चाललं आहे. तर हे बघा शिखर केवढं मोठं आहे. तर खूप भारी आहे. इथे आपण पाया पडतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 ठिकाणी आपण पाया पडतो. हे दुसऱ्या ठिकाणी काय आपण इथे पाया पडतो आणि पुढे एक समोर न्हाणी असते, तिथे सुद्धा पाया पडतो आपण. तर चला धावतो तुम्हाला. बघा ही न्हाणी असते, तर इथं पण पाया पडतो. ही तुळशी श्रीकृष्ण पण आहे, त्यांचं दर्शन घेऊ आणि परत तुम्हाला मंदिर धावतो कसं आहे. तर ही बघा, ही आत आहे. मी आत्ता सध्या उभा राहिलो, ती बाहेर राहिलो. ही बघा आपले नंदी महाराज. आणि इथून मागं खूप म्हणजे खूप देऊळ मोठं आहे. ही शेजारी आपले मंदिर दुसरं आहे विठ्ठल रुक्मिणीचं, यांचंही सुद्धा दर्शन घेऊया. त्यांच्या शेजारी आणखी एक मंदिर आहे. ही छोटंसं मंदिर आहे, कोणत्या देवाचं आहे मला माहीत नाही, पण यांचंही सुद्धा दर्शन घेऊया. तुम्हाला धावतो देव आत कोणता आहे देव. गाईज माफ करा, ही आपले व्हिडिओची आहे ना काय बरं स्क्रीन नीट होतच नव्हती, म्हणजे आपल्या मूर्तीला हीच करत नव्हतो. फायनली गाईज मी घरी आलो, आता झोपतो, कारण की खूप कंटाळा आला आहे. फिरून मला खूप कंटाळा येतो आहे. आपण आलो मंडळात. मी फोटो लावला आहे का तर व्हिडिओ नाही केला, फळ्या मारायचं आहेत. आणि आता वाजले त्या 1:30 म्हणजे रातच्या 1:30 वाजले त्या. खूप कंटाळा आला आहे. बाय गाईज.